नमस्कार शिक्षक मित्रांनो, टीईटीचा अभ्यास करायचा आहे परंतु वेळेचं नियोजन होत नाही. कशा प्रकारे अभ्यासाची सुरुवात करायची आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा, ज्याच्यातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल की जे आहे वेळेचं नियोजन कसं करायचं. चला, नोकरी करताय आणि यशाची हमी पाहिजे असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन शिक्षक भरतीचे अपडेट जे आहेत ते या चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात. चला, तत्पूर्वी माझं इंट्रोडक्शन मी देतो. माझं नाव अभिजित जाधव असून मागच्या 2 वर्षापासून शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शकाची भूमिका मी स्वतः बजावत आहे. त्याचप्रमाणे मी स्वतः जे आहे टीईटी सीटीटी या दोन्ही परीक्षा क्वालिफाय असून टेट मध्ये माझा 171 एवढा स्कोर आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचं आहे आणि आपल्याला जो रिकामा वेळ भेटतो त्याच्यामध्ये कसा अभ्यास करायचा आहे. चला, आता ज्यांची शाळा सकाळी 10 ते 5 असते, 10 ते 5:30 असते, त्यांच्यासाठी एक तक्ता तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये वेळेचं वेगवेगळं नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांची शाळा सकाळच्या सत्रात असते म्हणजे 8 ते 12 असते त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन हे वेगळं असणार आहे. लगेच आपण सुरुवात करूया. 10 ते 5:30 जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन कसं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी 5:30 ते 7:30चा जो टायमिंग असतो त्या टायमिंग मध्ये हा आपल्याला गोल्डन पिरियड असतो. हा गोल्डन पिरियड म्हणजे या ठिकाणी आपली रात्रीची झोप झालेली असते आणि झोप झालेली असते म्हणून आपलं माइंड जे आहे फ्रेश असतं, म्हणून याला गोल्डन पिरियड म्हणतात. हा गोल्डन पिरियड आपल्याला कठीण विषयासाठी द्यायचा आहे. कठीण विषय म्हणजे जसं की गणित असेल, जसं सामाजिक शास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा बालमानसशास्त्र असेल आणि इंग्रजी असेल, या सगळ्या सब्जेक्टसाठी आपण हे 2 तास देऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला नियोजन करायचं आहे. नियोजन कसं करायचं आहे की जर तुमचं सब्जेक्ट असेल बालमानसशास्त्र, कंपल्सरी असतं बालमानसशास्त्राला इथे तुम्हाला वेळ द्यायचा आहे जवळपास 1 तास. त्याच्यामध्ये बालमानसशास्त्राच्या विविध उपपत्त्या असतील, प्रतिमाने असतील, त्यांचे जनक असतील, कोणत्या प्राण्यांवरती त्यांनी प्रयोग केला होता, प्रयोग कशा प्रकारे केला होता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अभ्यासायच्या आहे. त्याच प्रकारे गणिताचे विविध सूत्र असतील, जसे की भूमितीचे सूत्र असतात, बीजगणिताचे वेगवेगळे सूत्र असतात. हे सूत्र पाठांतर तुम्हाला करावे लागतात. तर हे 2 तासामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. इंग्रजीचे जे व्याकरण आहे तोही अभ्यास तुम्ही या सकाळच्या 2 तासामध्ये करू शकतात. म्हणजे या 2 तासाचं जे नियोजन आहे हे तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. स्वतःला कसं करायचं आहे याच्याबद्दल तुमचा चार्ट इथे वेगळा असणार आहे. सगळ्यांचा चार्ट असा नसेल, सगळ्यांचा टायमिंग असा नसेल, परंतु हा एक बेसिक टायमिंग आहे. याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा टाइम टेबल जो आहे बनवून घ्यायचा आहे. त्यानंतरचा 7:30 ते 9चा जो टाइम आहे या ठिकाणी तुम्हाला घरची कामे करायची आहे आणि तयारी करायची आहे. त्यानंतर 9 ते 9:45चा जो वेळ असतो या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. जर हा टाइम तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये जात असेल तर ट्रॅव्हलिंग मध्ये ज्यांचा टाइम जातो, ट्रॅव्हलिंगचा टाइम तुम्हाला युट्यूबचे लेक्चर बघण्यामध्ये द्यायचा आहे. जसं की पीवायक्यूचा व्हिडिओ असेल, 2025चा पीवायक्यूचा व्हिडिओ सर्च मारा. शेळके सर यांचे सगळ्यांचे, कोणतेही सर असेल आपल्या फॅकल्टीज असेल त्यांचे व्हिडिओ कानामध्ये हेडफोन लावून फक्त ऐका. ऐकूनही तुमचा भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होतात, ऐकूनही भरपूर साऱ्या गोष्टींचा तुमचा अभ्यास होत असतो. म्हणून ट्रॅव्हलिंगच्या टाइममध्ये आपल्याला काय करायचं आहे, युट्यूबचे लेक्चर्स जे आहे ऐकायचे आहे, बघायचे नाहीये. चला, त्याच्यानंतरचा जो टाइम असतो 10 ते 5:30, आता हा असतो आपला शाळेचा टाइम. याला आपण फेज 2 नाव देऊया किंवा सत्र 2. सत्र 2 मध्ये तुम्हाला करायचे आहे स्मार्ट स्टडी. स्मार्ट स्टडी कशी करशाल, तुमच्या शाळेमध्ये एखादा पिरियड ऑफ आहे. आता या ऑफ पिरियड मध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रॅव्हलिंग मध्ये फक्त युट्यूबचे लेक्चर ऐकले होते. आता ऐकलेल्या लेक्चर मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या, 10 ते 15 MCQ तुम्हाला विश्लेषणासोबत अभ्यासायचे आहे. आता विश्लेषणासोबत अभ्यासाने म्हणजे काय, तर जोही प्रश्न तुम्ही करताय त्या मागचं कारण म्हणजे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि योग्य उत्तरामागचं जे कारण आहे हे जाणून घेण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही खूप प्रश्न करू नका, 10 ते 15 प्रश्न करा आणि विश्लेषणासहित करा. म्हणजे त्या अर्धा तासाचा 1 तासाचा तुमचा योग्य नियोजन त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर तुम्ही आहे शिक्षक. आता शिक्षक आहात म्हणजे तुम्ही एखादा सब्जेक्ट शिकवत आहात. आता तुम्ही सपोज विज्ञान सब्जेक्ट शिकवत आहात, गणित सब्जेक्ट शिकवत आहात. गणितामध्ये तुम्हाला विशेष अभ्यास करण्याची गरज पडली नाही पाहिजे. गणिताचा अभ्यास ज्याही गोष्टी तुम्ही शिकवत आहात
त्या गोष्टींमधनं तुमचा गणिताचा अभ्यास जो आहे त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजेच आपला जो आहे हा स्मार्ट स्टडीचा अशा प्रकारे नियोजन असणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत तुम्हाला विश्रांती करायची आहे, चहा वगैरे प्यायचे आहे आणि माइंड, तुमचं जे दिमाग आहे, तुमचं जे ब्रेन आहे, माइंड आहे, याला रिलॅक्स ठेवायचा आहे. त्यानंतर सत्र 3 केव्हा चालू होतं तर सत्र 3 म्हणजे 8:30 ते 10:30चा जो टाइम असतो तो. आता या टाइममध्ये आपल्याला सोपे सब्जेक्ट घ्यायचे आहे. सोपे सब्जेक्ट आणि रिव्हिजन. सकाळी ज्या गोष्टी तुम्ही केल्या होत्या गणिताच्या, बालमानसशास्त्राचा, त्याचं रिव्हिजन तुम्ही करा किंवा तुम्ही या ठिकाणी सोपे सब्जेक्ट जसं परिसर अभ्यास झाला, मराठी झाला, इतर कोणता जो सब्जेक्ट आहे सोपा वाटत असेल त्यांचा अभ्यास करायचा आहे. का बरं? कारण की दिवसभर जे आहे आपलं माइंड खूप जास्त चाललेलं असतं आणि त्याला अजून जास्त बर्डन आपण नाही देऊ शकत. म्हणून जो आहे हा टाइम आपल्याला सोप्या सब्जेक्टला द्यायचा आहे. चला, अशा प्रकारे तुमचं जे आहे वेळेचं नियोजन असणार आहे दिवसभराच्या. त्यानंतर जे आहे ज्यांचं टायमिंग 7:30 ते 2चा असणार आहे, यांचं वेळेचं नियोजन कसं असेल तर या ठिकाणी त्यांनी सकाळी 5:30 ते 6:30 हा 1 तास असतो. सकाळचा अभ्यास गोल्डन अभ्यास असतो. म्हणजे या टाइमला ज्याही कन्सेप्ट तुम्ही अभ्यासणार आहात त्या तुमच्या चांगल्या प्रकारे समजून तुम्हाला मिळणार आहे, समजून तुम्हाला घेता येणार आहे. म्हणून तुम्ही 5:30च्या जागी 4:30 ही इथे करू शकतात, 4:30 ते 6 पर्यंत करू शकतात. हा टाइम तुमचा स्वतःच्या अकॉर्डिंग असणार आहे. हा टायमिंग मी तुम्हाला फ्लेक्सिबल देतोय. तुम्ही स्वतः 4ला उठत असाल, कोणी 3ला उठतंय, कोणी 5ला उठतंय, तर त्या हिशोबाने तुम्हाला तो 1 ते 2 तास जे आहे अभ्यासाला द्यायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे सूत्र असतील गणिताचे किंवा शब्दार्थ असतील, बालमानसशास्त्राच्या उपपत्त्या असतील, बालमानसशास्त्राचे प्रतिमाने असतील, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे 1 ते 2 तास तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढे पॉसिबल होत आहे त्या गोष्टींसाठी द्यायचे आहे. त्यानंतर 7:30 ते 2 शाळेची वेळ असते. आता शाळेच्या वेळेमध्ये तुम्हाला 2 प्रकारे अभ्यास करता येतो. एक म्हणजे ऑफ पिरियड असतो. ऑफ पिरियड मध्ये काय करायचं आहे, पीवायक्यू म्हणजे 2025 जे पेपर असतील त्यांचे व्हिडिओ बघा. 10 ते 15 जे आहे एमसीक्यू करा, परंतु ते एमसीक्यू जे असतील, एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, त्या क्वेश्चन्स अनालिसिस सोबत म्हणजे विश्लेषणासोबत त्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या विषयाचे शिक्षक असाल तर त्या घटकाचा अभ्यास जो आहे शिकवतानाच तुमचा झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. त्यानंतर दुपारी 3:30 ते 5:30 आता हे 2 तास जे आहे तुमचे मुख्य अभ्यासाचे इथे ठरणार आहे. कारण की सकाळी तुम्हाला जास्त अभ्यासाला वेळ भेटत नाही. म्हणून हे जे 2 तास आहे मुख्य विषय म्हणजे गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र, या 2 विषयाला तुम्ही या 2 विषयांना तुम्ही देऊ शकता. जेथे तुम्ही ज्यांचं पेपर 2 ला गणित विज्ञान आहे त्यांनी 2 तास सेपरेट गणित विज्ञानाला द्या. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी सेपरेट सामाजिक शास्त्रासाठी हा दुपारचा 3:30 ते 5:30चा जो गोल्डन टाइम आहे तो द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही रिलॅक्स वगैरे व्हा. 5:30 ते 6:30 वैयक्तिक वेळ द्या, विश्रांती करा, माइंड रिलॅक्स करून ठेवा. त्यानंतर वापस तुमचा टाइम चालू होतो तो म्हणजे 8:30 ते 10:30 पर्यंत. आता हा टाइम असतो तुमचा झोपेचा. या ठिकाणी दिवसभर अभ्यास करू तुमचं माइंड जे आहे हे एकदम बस झालेलं असतं. म्हणजे तुमचं माइंड जे आहे खूप चाललेलं असतं, त्याच्यामध्ये अजून स्टोअर करण्याची कॅपॅसिटी नसते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सोपे सब्जेक्ट साठी हा वेळ द्यायचा आहे. जसं की इंग्रजीचं व्याकरण जर तुम्हाला सोपं वाटत असेल, मराठी व्याकरण असेल, हिंदीचं व्याकरण असेल, तर अशा ठिकाणी हा वेळ तुम्हाला द्यायचा आहे. किंवा प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्हाला जो आहे हा वेळ द्यायचा आहे. आणि 10:30 ते 11 पर्यंत काय करायचं आहे, उद्यासाठी नियोजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे यासाठी हा अर्धा तास द्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचं दिवसाचं नियोजन असणार आहे. याच्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जेही बदल तुम्हाला अपेक्षित आहे ते करून घ्या. टाइम टेबल बनवा, भिंतीवरती चिटकवून ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करशाल. चला, आता अजून 5 टिप्स आहेत ज्या फार महत्वाच्या असतील. त्या म्हणजे सगळ्यात पहिले व्हिडिओ नोट्सचा वापर. शाळेत येता जाताना तुम्हाला काय करायचं आहे, कानामध्ये हेडफोन टाकून द्या आणि ऐकत बसा. ज्याही गोष्टी सपोज पीवायक्यूचा व्हिडिओ बघताय तर तो पीवायक्यूचा व्हिडिओ फक्त ऐकल्यानेही तुमचा फार अभ्यास त्यातून होत असतो. त्यानंतर काय आहे,
रविवारचं नियोजन कसं असेल? आता रविवारचं जे नियोजन आहे, या ठिकाणी तुमचे पर्सनल कामं असतील, परंतु तरीही तुम्हाला 2.5 तास वेळ काढायचा आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक रविवारी तुम्ही एक फुल लेंथ मॉक टेस्ट देणार आहात. फुल लेंथ मॉक टेस्ट म्हणजे काय, की तुम्हाला 2.5 तासाचा पेपर द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, मुख्य पेपरमध्ये फार महत्वाचं असतं. टाइम मॅनेजमेंट आपला होत नाही, तर टाइम मॅनेजमेंट कसा करायचा आणि या 2.5 तासाचा जो पेपर तुम्ही दिला आहे याचं विश्लेषणही तुम्हाला रविवारी करायचं आहे. अशा प्रकारे हा रविवारचा आपला अभ्यास असणार आहे. त्यानंतर शालेय पाठ्यपुस्तकांवर भर. यस, टीईटी जो पेपर आहे हा शालेय पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचा नसतो, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त जे शालेय पाठ्यपुस्तक आहे त्यांचं वाचनाची सवय स्वतःमध्ये लावून घ्या. तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या सब्जेक्टचे टीचर्स असतील, त्यांच्यासोबत डिस्कशन करणं चालू करा. डिस्कशन फार महत्वाचं असतं. त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही काही गोष्टी शेअर करशाल, शेअर करण्यातून तुमच्याही गोष्टी क्लिअर होतील आणि त्यांच्याही गोष्टी तुमच्या सब्जेक्ट बद्दलच्या क्लिअर होतील. अशा प्रकारे तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकांवर भर देऊन अभ्यास करायचा आहे. त्यानंतर छोटं टार्गेट ठेवायचं आहे. एकदाच तुम्हाला भरपूर सारं टार्गेट स्वतःला द्यायचं नाहीये. आज मी भूमिती एकाच दिवसात सगळं संपेल, नाही, असं करू नका. आज मी संधी करतोय तर मी फक्त संधी करेल आणि संपवेल. मी संधीही केलं, मी समासही करल, आता मी शब्दांच्या जातीही करणार आहे, असं करू नका. एका दिवसामध्ये स्वतःला छोटं टार्गेट द्या, ते अचीव करा. ते टार्गेट अचीव झालं बुक ठेवून द्या, दुसरा सब्जेक्ट घ्या. एकाच दिवशी खूप जास्त करण्याची गरज नाहीये. त्यानंतर डिजिटल डिटॉक्स. 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल डिटॉक्स. म्हणजे काय, की इंस्टाग्राम तुम्ही वापरताय, युट्यूब वापरताय, फेसबुक वापरताय, याच्यापासून काही दिवस काही महिने स्वतःला लांब ठेवा. यांचा जास्त वापर करू नका. थोडं एंटरटेनमेंट साठी ओके आहे. अभ्यास करताय मध्येच इंस्टाग्राम वापरणं चालू केलं, 1 तास तुमचा कुठे निघून गेला तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे सध्या तरी थोडा डिसिप्लिन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यातून तुम्ही काय आहे, जो डिजिटल वेळ देताय तो वेळ आपल्याला अभ्यासाला द्यायचा आहे. 4 महिन्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, नक्कीच एका प्रयत्नामध्ये तुमचं जे आहे टीईटी क्वालिफाय तुम्ही करू शकता. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच ज्या गोष्टी आहे वेळेच्या संदर्भात तुम्हाला देणं इम्पॉर्टंट होतं. चला, अजून काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे जर तुम्हाला बॅच मधनं अभ्यास करायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसेल, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहिजे असतील, तर टीईटीची द्रोणा 9.0 बॅच तुम्ही परचेस करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळतील, टेस्ट सिरीज मिळतील, तुम्हाला नोट्स मिळतील. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी पाहिजे असतील तर ही बॅच तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड परचेस करू शकतात. त्यानंतर टीईटी रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल, तुम्हाला लाईव्ह लेक्चर नको असतील तर तुम्ही रेकॉर्डेड बॅचही परचेस करू शकतात. चला, त्या व्यतिरिक्त सीटीईटीची जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल पेपर 1 आणि 2 साठी रेकॉर्डेड स्वरूपाची, तर तीही बॅच तुम्ही परचेस करू शकतात. टेटचा अभ्यास करताय त्या विद्यार्थ्यांसाठी जर कोणाला बॅच पाहिजे असेल तर रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच उपलब्ध आहे. ह्या सर्व बॅचेस तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती जाऊन परचेस करू शकतात. त्यानंतर सीटीईटीची टेस्ट सिरीज तुम्हाला पाहिजे असेल तर तीही तुम्ही परचेस करू शकतात. आणि जर तुम्हाला मार्गदर्शक पुस्तकं पाहिजे असतील ज्याच्यामधनं तुम्हाला अभ्यास करता येईल, तर सर्व मार्गदर्शक पुस्तकं आहे हे तुम्ही परचेस करू शकतात. यामध्ये मी तुम्हाला स्पेशल रिकमेंड करेल टीईटीचं जे सक्सेस मास्टर नावाचं बुक आहे हे तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामधनं तुम्हाला पीवायक्यूचे जे प्रश्न होतील 2025, 24, 23 ला नव्हती झाली, 21 ला झाली, तर या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहे यांचा अभ्यास जे आहे तुम्ही या बुक मधनं करू शकतात. त्याच प्रकारे बालमानसशास्त्र असेल किंवा टीईटी पेपर 1 आणि 2च्या बुक्स असेल, या सर्व बुक्स तुम्ही परचेस करू शकतात आणि एकाच ठिकाणाहून अभ्यासाची सुरुवात करू शकतात. चालेल, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच टिप्स होत्या ज्या तुम्हाला देणं फार इम्पॉर्टंट होता. अशा प्रकारे तुम्हाला वेळेचं जे आहे नियोजन करायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन जे शिक्षक भरतीच्या अपडेट असतील ते जाणून घेण्याचे असेल तर बेल आयकॉन दाबून ठेवा. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.